दानवे साहेब यांचा लेंभे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी नागरी सत्कार ठेवलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे या ठिकाणी आदरणीय दादांचा आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सोमीनाथ भाऊ पठाडे, ऋषिकेश नरवडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हावं। या ग्रामस्थांच्या वतीनं दादाचा सत्कार आगळा वेगळा आणि अलौकिक या ठिकाणी आयोजित केला। या आयोजन करते सर्व लेंभे पाटील परिवार, परमेश्वर पाटील या ठिकाणी यांनी हा कार्यक्रम सुंदर असा आयोजित केला। या ठिकाणी कुठल्याही राजकीय सभा नाही, उद्घाटन नाही, परंतु एक राजासारखं मन आणि मनासारखा राजा, कलियुगातील राजा हरिश्चंद्रासारखं दातृत्व असणारे आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या या दातृत्वाचा गुणगौरव सोहळा या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या लेंभेवाडी गावामध्ये दादांची पूर्वीपासून असणारी 3 नंबर जमीन, साधारणतः 13 एकरचा 1 नंबर अशी 39 एकर जमीन त्यांनी दादांच्या दातृत्वाने सर्व त्यांच्या जुन्या आणि शेती करणाऱ्या नातेवाईकांना एकही रुपये न घेता या ठिकाणी त्यांनी खरेदी करून दिली। त्यामुळं कलियुगातील राजा हरिश्चंद्र असं म्हणणं काही वावगं होणार नाही। या ठिकाणी सदर जमीन ही रेणुताईच्या नावावर असून सुद्धा सुनाचं आणि मुलाचं यांचंही दातृत्व खूप मोठं आहे। रेणुताईच्या नावावरून डायरेक्ट त्यांच्या जुन्या नातेवाईकाच्या नावावर 1 रुपया न घेता सर्व नातेवाईकांना ही जमीन करून दिली। त्यामुळे या कलियुगातील राजा हरिश्चंद्रासारखे रावसाहेब पाटील दानवे हे आज सुद्धा भूदान करणारे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जुन्या नातेवाईकाचे ऋणानुबंध सांभाळण्याचं काम दादांनी केलेलं आहे। दादाला मानणारे काही करणारे कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी निर्माण केले। नुसते कार्यकर्तेच निर्माण नाही केले तर त्यांनी विकासही केला। विकास करून त्यांनी आज 3 नंबर जमीन दान केल्याचं दातृत्व आणि ते दानाचं श्रेय त्यांनी मिळवलं, ते बी सुनेच्या हस्ते रेणुताई संतोषराव दानवे यांच्या हस्ते हे दान केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा हा गुणगौरव सोहळा सर्व जुन्या आप्तेष्ट नातेवाईक मंडळीने या ठिकाणी ठेवलेला आहे। दादांनी सुद्धा त्या गुणगौरवाचा स्वीकार करण्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या आणि नातेवाईकांच्या वतीनं दादांचे, या ठिकाणी रेणुताईंचे, आमदार नारायण भाऊ कुचे साहेबांचे व मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे लेंभे पाटील परिवारांच्या वतीने त्रिवार हार्दिक आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी लेंभे पाटील परिवारांच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे। ग्रामदैवत शंकर जामवंत बाबाच्या अभिषेक पूजा करून त्यांचा गावात प्रवेश, तसेच त्यांचं औक्षण व कुमारिकेच्या हस्ते पूजन व तसेच मुलं आणि देवाघरची फुलं यांच्या हस्ते गावात प्रवेश करताना त्यांचा सत्कार, तसेच परमेश्वर पाटील यांच्या घरी औक्षण करून त्यांचा सन्मान व गावाचं ग्रामदैवत यांचं दर्शन करून या ठिकाणी या सत्कार समारंभाचा प्रारंभ आदरणीय दादांच्या हस्ते केलेला आहे। तसेच या भूदानाचे जे 7/12/8 खरेदी खत हे दादांच्या हस्ते या ठिकाणी त्यांच्या सर्व जुन्या नातेवाईकाला या ठिकाणी लगेच दान करण्यात येत आहेत। त्यांनी प्रत्येकाने आपापला 7/12/8 स्वीकारावा। या रेणुताईच्या नावावरून सर्व त्यांच्या जुन्या नातेवाईकाच्या नावावर हे 3 नंबर जमीन, 13 एकरचे 3 नंबर, हे रस्त्यालगतचे नंबर सर्व दान केलेले आहेत। हे रेणुताईच्या हस्ते सर्व दातृत्व दादांनी घडून आणलेलं आहे। त्यांच्या हस्ते सर्व नातेवाईकांना त्याचं 7/12 वाटप या ठिकाणी रावसाहेब पाटील दानवे व त्यांच्या स्नुषा रेणुताई संतोष दानवे यांच्या हस्ते
हे सर्वांचे सातबारे वाटप करण्याचे प्रकाश काकासाहेब लेंभे यांनी त्यांच्या सातबाऱ्याचा स्वीकार करावा। सत्यवान प्रकाश लेंबे यांनी त्यांच्या सातबाऱ्याचा स्वीकार करावा। गयाबाई विश्वनाथ लेंबे यांनी त्यांच्या सातबाऱ्याचा स्वीकार करावा। गौरव श्रीमंत लेंबे यांनी त्यांचा सातबाऱ्याचा स्वीकार करावा। माणिकराव तुकाराम लेंबे दीपक अशोकराव लेंबे या रामेश्वर गंगाधर लेंबे पांडुरंग आसाराम लेंबे गणेश वैजनाथ लेंबे योगेश विष्णू लेंबे भास्कर साहेबराव लेंबे कल्याण रावसाहेब केसभट कविता विठ्ठल केसभट नर्मदा प्रभू लेंबे परमेश्वर हरिभाऊ लेंबे ज्यांनी हा सारा योगायोग घडून आणला। सतत दादांना फोनवर त्यांचा वेळ घेणे या कामासाठी त्यांना सतत बाजूला आहे ना यार, बाजूला इकडे आग्रह करणे असे परमेश्वर हरिभाऊ लेंबे, संतोष नामदेव लेंबे, स्वाती नवनाथ लेंबे, माझं तुकाराम जिजा लेंबे, सोमीनाथ गणेश लेंबे, नंदा बाप्पासाहेब लेंबे, सचिन देवीदास लेंबे, सहकार्य कर ना यार मला, तू तुझ्या मनातच कारभार करा, मग माझं बंद करू कमी। अशोक रावसाहेब लेंबे तू हातामध्ये घालायला बिंदास्त। या सर्व दादांचे जुने नातेवाईक, सर्व शेती करणारे शेतकरी आणि या शेतकऱ्याला 3 नंबर चंपालाल काशीनाथ लेंबे आणि भानुदास राजाराम लेंबे यांनी सुद्धा आपले खरेदी खताचे पेपर घेऊन जावेत। सर्व मंचावरील मान्यवरांचा आदरणीय रावसाहेब पाटील दानवे, आदरणीय भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा जालना जिल्हा परिषदेचे माजी एकनाथ घाईत यांचाही सत्कार या ठिकाणी नरवडे सन्माननीय शिवाजीराव जहार आंबड मार्केट आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा, मंचावर उपस्थित आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नारायण भाऊ तुझे, रेणुताई दानवे, मंचावर उपस्थित दीपक भैया औदुंबरजी बागडे, बद्रीभाऊ पठाडे, आमचे मित्र वसंतरावजी जगताप, आपले संभाजीनगरचे काळे साहेब, जितेंद्रजी पालकर, पैठणचे माजी नगराध्यक्ष सुरजजी लोळगे, मंचावर आपले नवनिर्वाचित नगरसेवक राणाजी शहाणे साहेब, मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी, गावातील सर्वच वडीलधारी मंडळी आणि महिला भगिनी, या कार्यक्रमात आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 मध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर दादा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दादांचे कायम हे राहायचे की लेंबेवाडीचं प्रकरण नाना हे मार्गी लागलं पाहिजे, म्हणून मला असं वाटतं की परमेश्वररावने याची इतिहास सांगावा म्हणून त्यांनी मला उभा केलेला आहे। मला आठवतं दादाने याच्यासाठी हे तुम्ही नावावर जमीन करून घ्यावी, याच्यासाठी मी सुद्धा अशोकराव माहिती आपण मार्केट कमिटीमध्ये आता तर ह्या प्रकरणाला गती आल्यानंतरचा विषय, पण याच्या अगोदर बऱ्याच वेळेस आपल्याला जमीन आपल्या नावावर करून घ्या याच्यासाठी दादाने आम्हाला एक वेळेस मुंबईला
सर्व आपले सरपंच मंडळ आपले मतदारसंघातील आले होते आणि त्या तिथं आम्हाला जेवायला रात्री जेवण देऊन झाले त्याच्यामध्ये दादांनी प्रदेशाध्यक्ष असताना टाइम दिला आणि नाना एवढं हे तुमच्या हाताने मार्गी लावा म्हणून सांगितलं. बघा आज आपण बघतो एखादं एकर जमीन जर आपल्या वाट्याला आली तर कोणालाही वाटतं ती विकून संधीचे पैसे मोकळे करावं. पण 40 एकर जमीन जी हायवेचे आपण आता बघितलं त्या भागामध्ये काय रेट झालेले आणि ती तुमच्या नावावर करून द्यावी त्याच्यासाठी दादाने हे जे मोठं मन करून सणे आणि त्यांची पहिल्यापासून इच्छा होती की ही आपल्या नातेवाईकांना द्यायची. आज ते काम मार्गी लागलेलं आहे. दादा या भागामध्ये आज जर आपण हे हायवे गेल्यानंतर प्रॉपर्टीचे रेट जर बघितले तर आज कुडाच्या कुडा हे रेट गेलेले आहे. पण दादांची इच्छा होती की ही निशुल्क आणि ते आम्ही ते शेवटपर्यंत त्याच्यात राहावं म्हणून तरी मी वसंतराव आम्ही ते सर्व कायदेशीर याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते त्याच्यात सुद्धा दादांनी मदत करून सगळे ते आमच्या हातून अशोकराव आणि परमेश्वरराव हे होते की आम्ही सर्व मागच्या महिन्यात 1-1.5 महिन्यापूर्वी ते पूर्ण मार्गी लावून घेतलं आणि दादा हे फार पुण्याचं काम तुमच्या हातून झालेलं आहे. म्हणून गावकऱ्याच्या वतीनं या सर्वांच्या वतीनं मी तुमचे जाहीर असे आभार मानतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे वसंतराव म्हणतो मनासारखा राजा राजासारखं मन हे खरोखरच दादांचं आपण बघितलेलं आहे. आपण सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा दादांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माझे दैवत रावसाहेबजी दानवे पाटील यांच्या सत्कार प्रसंगी ज्यांच्या नावावर जमीन होती ज्यांनी ती करून दिली त्या आमच्या भगिनी रेणुकाताई संतोष पाटील दानवे भाटले. तुमचं दादाची जमीन तुमच्या नाव तुम्ही इथल्या शेतकऱ्याच्या नावावर करून दिली. ज्यांचा आज सत्कार आपण सर्वजणांनी केला. माजी केंद्रीय मंत्री व ज्यांनी या जिल्ह्याचं कायम विकासाचं नेतृत्व केलं असे आदरणीय दादा औदुंबरजी वागळे, दीपक भैया, पैठणचे काळेसाहेब, जितूभाऊ पालकर, रमेशभाऊ शहाणे, वसंतभाऊ जगताप ज्यांच्या हातून हे कार्य संपन्न झालं. ब्लॅक व्हाईट करून दिले हे सभापती आदरणीय अवधूत नाना, विठ्ठलभाऊ राणा, माजी नगराध्यक्ष सुरेश भाऊ, तायडे साहेब, रामनाथ भाऊ, गोरख भाऊ, बदनामराव भोजने, मंजितराव भोजने, अनिरुद्ध भाऊ, पवारताई, जयंतताई, पांढरेताई, पल्लवीताई, आमचे माजी जिल्हाध्यक्ष बद्रूभाऊ पठाडे, सोनिया धायक, दोघही नरोडे, समोर उपस्थित असलेले या पंचकृषीतून आलेले सर्व ज्येष्ठ वडीलधारी, लाडक्या बहिणी, आई आणि तरुण मित्रांना, खास करून परमेश्वर लेंबेनी ही जमीन नावावर व्हा. दादा नेहमी सांगायचे की बाबा आजीची माझ्या नावावर आहे ती जमीन करून दिली पाहिजे. मलाही सांगायची आजीचं गाव हे नावावर आहे. म्हणजे एखाद्या माणसाच्या नावावर ती आजाहून नातूच्या नावावर आली आणि नंतर ती सुनाच्या नावावर आली. सुनाच्या नावावरून तुमच्या सर्व शेतकऱ्याच्या नावावर करून देण्याचं काम आदरणीय दादा असेल, रेणुताई असेल, करून दिलं. खरं म्हणजे मी दादाचं, रेणुताईचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद. नातं जपण्याचं काम आदरणीय दादांनी नेहमी केलं. खरं म्हणजे हे काम सोपं नव्हतं. 39 एकर होती, नावावर करायची. अवधूत नाना, परमेश्वर लेंबे, अशोक भाऊ असतील, किसन भाऊ असतील, सर्वांना एकत्र करणे. जमीन कोणाकोणाचे नातं आहे,
कोण कोणाचा वारसा आहे हे सगळं बार बार दादा विचारत होते. आणि कोणाच्या वाट्याला किती जमीन आहे असं बारीक सारीक गोष्टी दादानी लक्षात घेऊन ही सगळी 39 एकर जमीन ज्या त्या वारसाला देण्याचं काम आज आदरणीय दानवे साहेबांनी केलं. खरं म्हणजे हे नातेवाईकच, हे नातं आहे जुनं. आणि हे नातं जपण्यासाठी किती वेळ जरी गेला, दादाचं एकच होतं, परमेश्वर असो अवधूत नाना असो बाई जमीन किसन भाऊला नेहमी म्हणायचे ते की बा जमिनीचं व्यवस्थित करा, मी कधी सही करून घालताय. पण आज परिस्थिती अशी असती, एखादी जमीन उलटी पालटी दुसऱ्याच्या नावावर करायची असेल, तिला किती कष्ट खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आदरणीय दादांनी तुमच्या सगळ्यांच्या जमीन ज्याच्या त्याच्या देण्याचं काम केलं. ते वारसानी आज हे सोपं नाही. म्हणजे आज हे मी सांगितलं आणि सांगितलं म्हणजे हे सहजची गोष्ट होत नसते. नातं जपायचं असतं. आणि मी 2014 मध्ये दादा सोबत आलो. त्या मंदिराच्या सभामंडळ काही निधी दिला, मी दिला. दादा म्हणजे अधुरं राहिलं याला पैसे दिले पाहिजे. हे माझ्या आजीचं दादालाच माहिती, ते नातं मला नुसते आजी आठवण. म्हणजे हे का आठवण, पिढ्याना पिढ्या हे इतिहास लिहिला जाईल. इतिहास लिहिताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, अशी माणसं तुम्ही आम्ही जपली म्हणून इथपर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. मी खरं म्हणजे तुम्ही आजच्या जमिनीच्या अवधूत नानांनी सांगितलं, जमिनीचा भाव 39 एकर जमीन हे काही साधं काम नव्हतं. आणि आज ह्या गोष्टी करीत असताना आणि आज तुम्ही एवढा मोठा सत्कार दादाचा ठेवला. मी परमेश्वर भाऊला म्हणलो हे नातं संबंध आहे, नात्यातला सत्कार आहे, हा आनंदाचा सोहळा आहे. नेहमी म्हणायचे शेतकऱ्याचे पैसे आले, पीएम किसानच्या नावावर येत नाही, अतिवृष्टी येत ना, आम्ही कसतो आणि खातो. पण तुम्हाला मी सांगतो एखादा म्हणतो कोण म्हणत नाही चला. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला की हे नात्यातलं, हे ज्याच्या त्याच्या नावावर जमीन होण्यासाठी गेल्या 5 वर्षापासून मला सांगितलं. त्याचा आनंद आहे. सगळ्याला सातबारा दिला, खरेदीचे पत्र, खरेदी खत तुमच्या हवाली करण्याचं काम केलं. मी खरं म्हणजे हे सगळं श्रेय आदरणीय दानवे साहेबाला जातं. मी दादाचं तर अभिनंदन करतो, त्यांचं सन्मानपूर्वक त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. एवढं मोठं चांगलं काम करण्याचं काम केलं. मी खरोखर आज काबाड कष्ट करण्याच्या शेतकऱ्याच्या पाठीशी नातेवाईक जरी असलं तरी मनाचा मोठ्यापणा करून या सगळ्या गोष्टी करून दिल्या. मी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा माझा दादा सोबतही गावकऱ्यांनी सत्कार केला, लेंबेताईंनी आम्हाला हे केलं. आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी, जय महाराज की